तर नमस्कार मित्रहो, मी सीताराम वाघमारे. माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघूया नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे काळभैरव या मंदिरात. लाईक करा आणि शेअर करा, कारण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काळभैरव यांचं तुम्हाला लाईव्ह दर्शन घडवणार आहे. ह्या पहा मूर्त्या. हे पाण्याचं कुंड. ही वरदानी माता. हे पहा मंदिर. हे ग्रामस्थ बसले आहेत तिथं. तर आपण आता मंदिरात जाऊया. हे समोर नंदी महाराजांची मूर्ती. हे बघा लाईव्ह दर्शन घडवत आहे. श्री काळभैरव प्रसन्न. इथं घट भरण्याची तयारी चालू आहे. हे काळभैरव बाबांना आता हार टाकत आहेत. हे बघा लाईव्ह दर्शन. हे बघा लाईव्ह दर्शन घ्या. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दर्शन घडवत आहे. फार पूर्वीचे देवस्थान आहे. घट स्थापनाची तयारी चालू आहे. घट स्थापना करत आहेत गावकरी. हे मंदिर म्हणजे जागृत देवस्थान आहे. इथं कोणाचे
बांबूची आल बांबूनी याल बांबूना काढकी पाहिजे नाही मस्त येतं म्हणजे बांधून नाही घट स्थापन करून झाला आहे. त्याच्यावर आता विड्याच्या पानाची पहिली माळ विड्याच्या पानाची चढवतात. देवळावर इकडे घट भरला हे म्हणजे जागृत देवस्थान आहे काळ भैरवांचं. इथं नवस बोलले जातात आणि ते नवस पूर्णही होतात. तसेच एका मुलीला दिसत नव्हतं, त्याही नवस बोलला होता भैरव बाबांना, तर तोही पूर्ण झाला आणि आज ते आले आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. ती पोरगी पण धावतो तुम्हाला. नारळाचं ना मी देतो तिला मला माहिती दोन आणले ते तर आता दर्शन घेत आहेत. तर ही पहा ती बारीक मुलगी, ह्या मुलीला दिसत नव्हतं, देवाकडे नवस मांडला, ते त्यांचा नवस पूर्ण झाला. आज ती दर्शनाला घेऊन आले आहे. बिलकुल दिसत नाही, पण ते डॉक्टरने केले आणि तिच्या पाठीवर हात जोडलं होतं तिने बाईनं, तर तिला दिसतंय. आपण तर तिला व्यवस्थित दिसू दे, तिच्या पाठीवर आणि लहान मुलं आहे, काय आहे त्याच्या मागं ते काढणार हातून तुझ्या आहे. तिने वटी भरले, ते नावाचं भरले, ते मानिक भैरवर्धनीचा
पंखाच्या आत तिथं पंखा गेला पाहिजे काय पंखा तू आणणार कोण मी आणि मग आहे देवाची पैसे मी आणि माझं काय आहे देवाचं मशीन आहे तुझ्या घरचा खर्चाने देवाचं काय? देवाचं नाही देवाचं काय देवाचं मशीन आहे म्हणलो. हात तू कधी देवाचं घाल दर्शन घे. घेतलं तर घटाचं गहू काय दर्शन तुला? घ्यायसाठी आलंय. असं होते गहू काय असं आणणार ते पंखाच्या मागावर use करायचं ना. ही पहा ती मुलगी ह्या मुलीला दिसत नव्हतं आणि ते जो काही नवस बोलत त्यांचा नवस पूर्ण झाला ते नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आले आहे. माझं नाव होते, माझं नाव. मी कोण आहे? म्हणजे एकमेव एक काळ भैरव नवसाळा पावणारा देव आहे. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय श्रीराम.